त्यांनी सांगितलं की सिल्लोड सोयगाव आता पाकिस्तान झालेला आहे. म्हणजे त्यांना ज्यावेळेस लीड मिळते त्यावेळेस हा भारत देशाचा हिंदुस्थानाचा पार्ट असतो आणि त्यांना लीड नाही मिळाली की लगेच पाकिस्तान होतो. त्यांना माझी विनंती राहील की माझ्यावर काय आरोप करास ते करा, परंतु माझ्या तालुक्याला, माझ्या मतदारसंघाला, सिल्लोड सोयगावला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. हे शेवटपर्यंत याचे परिणाम पुढच्या अनेक पिढ्याला भोगावे लागतात. पण माझ्या तालुक्याला सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ पाकिस्तान झाला आहे हे बोलणं मला काही उचित वाटत नाही. मी कोणता वार त्यांच्यावर केला नाही. मी वार केला असता तर त्यांचा प्रचारच केला नसता. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्या वादविवादाचा आरोप प्रत्यारोपाचा नवा अंक सुरू झालाय. एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत. रावसाहेब दानवेंनी थेटच आरोप केला की सिल्लोड हा पाकिस्तान झाला आहे. आपण सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्या की खरंच सिल्लोड पाकिस्तान झाला आहे का. ज्यांच्यामुळे हा आरोप केलेला आहे ते अब्दुल सत्तार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सुरुवात तुम्ही केली, पलटवार त्यांनी केला. त्या पलटवारामध्ये त्यांनी थेट सिल्लोडला पाकिस्तान झालंय असं म्हटलं. पहिले मी काय वार केला तुम्ही याचा मला क्लिअरिफिकेशन द्यायला पाहिजे. मी काही वार केलाच नाही. काय केलं मी हे तर तुम्ही सांगा ना. वार म्हणजे काय? टोपी कोणी आठवण करून दिली? तुम्ही 2014च्या निवडणुकीच्या नंतर तुम्हीच त्याची आठवण करून देतात. मी कोणता वार त्यांच्यावर केला नाही. मी वार केला असता तर त्यांचा प्रचारच केला नसता. आणि मी प्रचार केला. आता प्रचारमध्ये कोण निवडून आला, कोण नाही निवडून आला, जनता जनार्दनाचा काय, मी लाखो मताने ज्यावेळेस कोणी पडतो त्यावेळेस एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर आरोप करणं पहिले म्हणतो हे चुकीचं आहे. राहिला प्रश्न माझ्यावर आरोप प्रत्यारोप करावं, त्याचा कधीही मला वाईट वाटत नाही. पण माझ्या तालुक्याला सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ पाकिस्तान झाला आहे हे बोलणं मला काही उचित वाटत नाही. सर्वांनी इथं 3 लाख काही लोक हिंदू बांधव राहतात, 60,000 मुसलमान समाज राहतो. अशा वेळी असे शब्द काढून ज्या काही भावना लोकांच्या दुखतात हे शेवटपर्यंत याचे परिणाम पुढच्या अनेक पिढ्याला भोगावे लागतात. शब्द बोलणं इतकं सोपं आहे, परंतु त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेला, मला वाईट बोलावं तो राजकारण आहे, मला त्याच्याबद्दल काही शंका कुशंका वाटण्याचं कारण मी नाही. कारण की त्यांच्या मनाला जे काही त्यांची खतखत आहे ती माझ्यावरच आहे, मी समजू शकतो. परंतु तुम्ही बी पत्रकार आहे. ABP माझाला मला शोधायला 150 किलोमीटर इथे येऊन तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतात. तर याच्यामुळं तुम्ही अंदाजा लावा की मी ज्या तांड्यामध्ये बसलेलो आहे अशा या तांड्याच्या ठिकाणीही माझा जो जनसंपर्क आहे तोच माझा लायसन आहे. परंतु ते निवडणूक हरल्यानंतर ज्या पद्धतीने भाषा वापरू लागले, मला वाटतं की ही लोकशाहीची भाषा नाही आहे, ही देशाच्या संस्कृतीमध्ये नाही आहे. भाजपला ही अशा पद्धतीची संस्कृती आवडत असेल तर त्याचे परिणाम हे सर्वसामान्य निवडणुकीमध्ये मतदारामधली जी चर्चा मी जे बघतोय हे चांगली नाही आहे. त्यांना माझी विनंती राहील की माझ्यावर काय आरोप करास ते करा, परंतु माझ्या तालुक्याला, माझ्या मतदारसंघाला, सिल्लोड सोयगावला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. याच्यामुळं ज्या जनतेने आपल्याला 25 वर्ष मतदान दिलं त्यांना कुठेतरी ही नाराजगीचा सूर याचे परिणाम भोगावे लागतील. भाजपला परिणाम भोगावे लागतील या वाक्याचे? साहेब मी काय बोलू लागलो, जो नेता ज्या पक्षाची अटाईज असतो, जो संबंधित असतो त्यालाच भोगावे लागतात. का मला वाईट बोलून, मला शिव्या देऊन यांचे पोट भरत असेल तर मी त्याला काय करू. आता मला जेव्हापासून ते पडले तेव्हापासून मी वाईट झालो. त्याच्या अगोदर 25 वर्षाचे तुम्ही तुमच्या ABP माझ्यावरचे चॅनलवरचे अनेक लोकसभेमधलेच भाषण बघा, कशा पद्धतीने कोणत्या भाषेमध्ये ते माझ्याबद्दल बोलत होते आणि आज जे बोलू लागले. त्यांचा जवई, त्यांचा जिल्हा प्रमुख हा माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या ऑफिसपासून तर माझ्या बंगल्यापर्यंत, ईदगावपर्यंतच्या बंगल्यापर्यंत 84% वेळ माझ्यासोबत होते. मी बाकी झोपायला जात होतो. तर त्यावेळेस याला कळालं नाही का हा मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की हरल्यानंतर काही लोकांना जरा पहिल्यांदा हरले, मी तर 100 मताने हरलो होतो विधान परिषद. मी अर्ध्या मताने हरल्यानंतर कोणावर आरोप प्रत्यारोप नाही केला. मला यांनी कधीही माझ्या निवडणुकीला गेल्या 19 मध्ये 1 मिनिटही माझ्या प्रचाराला आले नाही.
एक मिनिटं ही मी युतीचा उमेदवार असून मला मदत केली नाही. मी तर सरसकट त्यांना ओपन त्यांच्या गावात 7 सभा घेतल्या, त्यांच्या मतदारसंघात बाकी 17 सभा घेतल्या. याच्यापेक्षा युतीच्या आमदारांनी मंत्र्यांनी काय करायला पाहिजे हे तरी सांगा तुम्ही. का मी एकट्यानेच पुरे बटन दाबून घेतले असते तर मग तो धन्य आहे, मग त्याला काही बोलण्यामध्ये अर्थ नाही. मला असं वाटतंय का ते निराशापोटी ज्या भाषा बोलू लागले, ह्या भाषेमुळे त्यांचंच नुकसान होणार आहे, माझा कोणताही नुकसान होणार नाही. आमदार म्हणून हे वेदनादायी आहे तुमच्या मतदारसंघाला थेट पाकिस्तानशी जोडणं. हे पाहता किती वेदनादायी आहे. माझा तर सोडा, पर तुम्ही सर्वसामान्य इथे जे लोक आहे, आता हे तांडा आहे, इथे सर्व बंजारा समाजाचे सेवालाल महाराजाचे अनुयायी आहे. तुम्ही यांनाच विचारा, यांना तरी चांगलं वाटतं का ते. हे पहा, माझा मतदारसंघ 3 लाख काही लोक हिंदू बांधवांचे आहेत, 60,000 मुस्लिम समाज आहे. अशा वेळेस असे शब्द वापरून त्या हिंदू बांधवाच्या भावनेला काय वाटत असेल. ज्यांनी त्यांना मतदान दिलं अनेक वर्ष, आज त्यांच्या विरुद्ध दिलं. 25 वर्ष ज्यावेळेस मतदान हिंदू बांधवांनी केलं त्यावेळेस सिल्लोड सोयगाव पाकिस्तान नव्हता. आज सिल्लोड सोयगाव पाकिस्तान कसा झाला. जे कल्याण काळेला मतदानाची इथे लीड मिळाली, मी काम केलं, माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं, बाकी सर्वसामान्य मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. आणि खरं म्हणजे जरंगे पाटील साहेबाचा जो काही त्यांच्या मतदारसंघापासून जे जालना लोकसभेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना बॅनर पोस्टर फाडणे, मारहाण करणे, याचा परिणाम खरं हे आहे. हे माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवायच्या हे काही मला सोयीस्कर वाटत नाही. मला असं वाटतं का या विजयाचे शिल्पकारच हे जरंगे पाटील आहे. बरं, त्यांचं मतदारसंघाविषयीचं म्हणणं नव्हतं, त्यांचं सिल्लोड शहराविषयीचं म्हणणं नव्हतं. सिल्लोड शहरमध्ये जे आहे, प्रत्येक वेळेस ज्या वेळेस हे पाकिस्तान असतं तर सकाळी 7 वाजता माझ्या घरी कशाला यायचं बोलण्याच्या अगोदर. मला तर हसू यासाठी येतं का एक राजकारणी पुढारी असे भाषे बोलतात. तालुका बोलो का माझा मतदारसंघ बोलो, तुमच्यामध्ये त्यांनी काहीतरी चुकीची तुम्ही माहिती घेतली असेल. त्यांनी सांगितलं की सिल्लोड सोयगाव आता पाकिस्तान झालेला आहे. म्हणजे त्यांना ज्यावेळेस लीड मिळते त्यावेळेस हा भारत देशाचा हिंदुस्थानाचा पार्ट असतो आणि त्यांना लीड नाही मिळाली की लगेच पाकिस्तान होतो. मग 25 वर्षाचे तुमच्या त्या क्लिप काढा ना, तुम्ही का दाखवत नाही. खरं म्हणजे पारदर्शक पत्रकार म्हणून तुम्ही दाखवा ना. तुमच्याकडे आहे ना एबीपी, माझ्याकडे आहे एबी, माझ्याकडे अनेक त्यांची भाषणं आहे, अनेक त्यांचे हे आहे. या लोकसभेच्या निवडणुकीचे प्रचार ते दाखवा ना तुम्ही. ते दाखवत नाही. तुम्हाला असं लागतं की दोघाला उचकून द्यायचं आणि तमाशा बघायचं. तर ते काही माझे दुश्मन नाही आहे, ते अनेक वर्षपासून माझे दोस्त होते, आजही आहे. त्यांच्या पद्धतीने मी दोस्त राहिलो नाही. तर हे त्यांचा मनाचा समाधान मानाचा तो प्रश्न आहे, माझा त्याच्यामध्ये काही वाद नाही. बरं, दुसरं असं आहे की त्यांनी जो सिल्लोडमध्ये मेळावा घेतला होता काही दिवसापूर्वी कार्यकर्त्याचा, तर त्या कार्यकर्त्यांनी अशी भावना व्यक्त केली की रावसाहेब दानवेनेच आता सिल्लोडमध्ये उभं राहावं. साहेब, मला कोणाच्या सोबत तरी लढावं लागतं. गेल्या वेळेस तुम्ही हीच भाषा मला बोलले होते. सर्वांची इच्छा आहे का पालोदकरांनी सत्ताराच्या विरुद्ध लढायला पाहिजे होतं. तेही सर्व पक्षीय आणि त्याचे सूत्रधार स्वतः रावसाहेब पाटील साहेब होते. तेही तुम्ही पिक्चर पाहिला. त्यांची इच्छा असं असेल तर मी त्यांना नाही बोलू शकतो का. आणि माझ्या बोलण्यामुळे ते राहणार का, माझ्या बोलण्यामुळे ते नाही राहणार का. प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि कोणीही तर माझ्या विरुद्ध लढणार आहे आणि कोणीही लढला तर त्याचा मुकाबला जनता जनार्दनाच्या कोर्टामध्ये जाणार आहे. आणि जनता जनार्दन जो मताचा कौल देईल त्याचाही एकदा 100 दिवसानंतर त्याचाही तुमच्या एबीपी माझावर तोच रिझल्ट तुम्ही दाखवायला पाहिजे. रावसाहेब असतील तर मला कोणीही सांगो, मला खासाहेब चालतात, रावसाहेब चालतात, कोणीही चालतो. हे कोणीतरी लढणार आहे, कोणाच्या विरुद्ध तरी लढायचं आहे. त्यांची इच्छा असली तर त्यांनी जरूर लढावं. त्यांची इच्छा नसली तर मी त्यांना बळजबरी कोणावर उभा करू शकत नाही. परत म्हणतील का हे काहीतरी मी पाना उभा केला, येईल एक वाद नवीन. तो मला वाद नको. मला कोणालाही कोणाशीही मी 2 हात करायला तयार आहे. कोणाशी तरी आतापर्यंत केलेले आहे, त्याचे रिझल्ट तुम्ही बघितलेले आहे. आणि पुढच्या वेळेस बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेनुसार प्रत्येक 5 वर्षाला किती मोठा माणूस असो त्याला मतदारासमोर नतमस्तक व्हावं लागतं. मतदार आशीर्वादाच्या रूपाने तो बटन दाबतो का नाही दाबतो, दाबल्यानंतर मग कल्याण काळे येतो का रावसाहेब येतात, हे सर्व तुम्ही पाहिलेलं आहे. ही काही मी बोलायची गरज नाही. परंतु मी प्रत्येकाला बोलतो
का निवडणूकमध्ये बाबासाहेबांनी ज्या महाराष्ट्राच्या यादीमध्ये ज्यांचे नावं असतील ते महाराष्ट्र विधानसभा लढू शकतो, देशाच्या यादीमध्ये ज्यांचा नाव असला तो लोकसभा लढू शकतो. ह्याच्यामध्ये कोणालाही तुम्ही त्यांना विचारून घ्या आणि तुम्ही आणि तेच निर्णय घ्या. मी कोणाला वादविवाद करणार नाही. तुम्ही वारंवार पाहण्याचा उल्लेख करतायत, तेही त्यांच्या भाषणामध्ये एका पाहण्याचा उल्लेख करत होते. तुम्हाला संदर्भ काय द्यायचा? मला काही संदर्भ नाही. आता पाण्यावाल्यांनी सांगितलं मला उभं राहायचं, त्याला कोणी नाही बोललं का? तर पाना उभा राहिला आणि त्यांनी छोटा कार्यकर्ताही किती मतं घेऊ शकतो ते त्यांनी दाखवून दिलं. हे बोलायचंय मला का सामान्यातला सामान्य माणूस जो त्याचा किती भोक्से हे याच्याबद्दल मी बोलणार नाही. ते जे बोलतात त्यांनाच माहिती आहे, ते त्यांना कुठं कोणाचा भोक्सा आहे, कसा असतो, ते किती भोक्साचा आहे त्यांना विचारून घ्या. मी त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करणं योग्य होणार नाही. मला असं वाटतंय का पाना, मतदान, अनेक याच्यामधले जे कारणं आहे ते त्यांनी शोधावे आणि बोलावे. माझ्या एकट्याला फाटक्या माणसाला बदनाम करून काही मिळत असेल त्यावरचं त्यांचं तुम्ही ऐकलं सगळं? माझा मी त्याचा कधी काही ऐकतच नाही. तुम्ही बोलतात त्याच वेळेस ऐकतो. मी कोणाचा कट्टा बघत नाही, कोणाचा बांध बघत नाही, कोणाचा वाद प्रोग्राम मध्ये नाही. पण ते मला माहीतच नाही ना, तर मी कशाला बोलू? मी माझ्या लेवलचे लोकांचे कट्टे बघतो. कट्टे कोणाचे बघायचे याचाही मला अभ्यास आहे. काय कट्टा म्हणजे काही लेवलचा माणूस पाहिजे. मी राज्याचा मंत्री आहे, आज आहे, उद्याच्या मंत्र्यांचं मी काही बोलणार नाही. जे पद आहे माझ्याकडं ते जबाबदारीचं पद आहे. मी शिवसेना भारतीय जनता पार्टीचा सरकारचा मंत्री आहे आणि मी दुसऱ्याला कसं बोलणार? त्यांनी त्याच कार्यक्रमामध्ये आरोप केला की सिल्लोडमध्ये जमिनीचे व्यवहार जे आहेत ते सत्तारांना विचारल्याशिवाय होत नाहीत आणि सत्तार जमीन हडप करतात. अशा आता यांनी जे जमीन घेतली त्या जमिनीचा व्यवहार मग मला विचारून केला का? ज्या सिल्लोडमध्ये 20 लाख रुपये एकरने त्यांच्या पंटरने जमिना विकल्या, ते 3.5 करोड रुपये एकरने विकल्या. 20 लाख शेतकऱ्याच्या घ्यायच्या. आता हे बोलू का मग मी? ते त्यांनाच विचारा ना. तुम्हाला मी रजिस्ट्री सहित आणून देईल. कारखाना तुमच्या बाजूलाच आहे, काही दुसरा नाही आहे. हे सर्व ज्यावेळेस वेळेवर मी एक एक पोल खोडल आणि ते सबूत सहित खोलल. मी काय हडप केला ते माझ्या महाराणा प्रताप चौकवर दिसतोय का? माझ्या स्वतःचा टाटा शोरूम, माझा बनवलेली इमारत, 60 एकर जमीनमध्ये मी कॉलेज बनवू लागलो. ही सार्वजनिक प्रॉपर्टी झाली, माझ्या बापाची राहिली नाही, मी दिली. हे देना बँक आहे. आणि दिलं नसतं मला विचारल्याशिवाय लोकांनी, मग यांनी जे जमीन घेतली त्या जमिनीमध्ये मग मला विचारलं का यांनी? हा बी त्यांना प्रश्न तुम्ही विचारा. सिल्लोड एक असा गाव आहे का मी या ज्या शहरामध्ये राजकारण करतोय तिथे 10 रुपये स्क्वेअर फीटची जमीन आज 10,000 20-20 हजार स्क्वेअर फीटने विकल्या जाते. इतका मोठा मार्केट आहे. आणि सिल्लोडला बदनाम करण्याचं काम जे करू लागले, प्रत्येक निवडणुकीला माझ्या विरुद्ध ते लढतात. सिल्लोडमध्ये हेच मुद्दे, जमीन हडपली, खरं भ्रष्टाचार केला, भ्रष्टाचार काय काय बोलतात, जे आरोप करायचे करतात ते. पण त्याच्यानंतर भी 28 नगरसेवक माझे येतात, 2 नगरसेवक त्यांचे येतात. हीच गोष्ट त्यांनी सिल्लोड करायचं गाव इथं मला वाटतं आबा काळे बसलेले सोयगाव नगरपंचायतमध्ये बोलले. काय हाल झाले? 17 माझे निवडून आले, 2 त्यांचे निवडून आले. अरे ज्या भाषेचा परिणाम मतामध्ये उलटा होतो ती भाषा शिकवण्यासाठी बी नक्कल करण्यापुरती बी अक्कल पाहिजे आणि ती अक्कल शिकून मला उत्तर द्यायला पाहिजे. बरं, या वादाचा शेवट काय? वादाचा शेवट जे होईन ते होईन, सकाळी पाहून घेईन. मी 0 बजेटचा माणूस होतो, हातगाडी लोटून इथे पोहोचलेला. मी काही सोन्याच्या चमच्याने दूध पिऊन पैदा झालेलो नाहीये. याचा शेवट हेच आहे का जनता जनार्दन मी काही केलं असेल तर मला पुन्हा निवडून देतील आणि मी नाही केलं असेल तर त्याचाही हिशोब या येणाऱ्या विधानसभेमध्ये लोक घेतील माझा. धन्यवाद. हे होते अब्दुल सत्तार आणि अगदी परखडपणे त्यांनी त्यांच्यावरती जे आरोप केले आहेत त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. आणि मी जर काम केलं असेल तर जनता मला निवडून देईल, अन्यथा देणार नाही, हा या वादाचा शेवट असेल हे देखील ते सांगायला विसरलेले नाहीत. कॅमेरामन धनंजय दारुंट्यासह मी कृष्णा केंडे, ABP माझा, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.